नमस्कार मंडळी. संध्याकाळच्या वेळेस ना मस्त जोरदार पाऊस सुरू झाला होता आणि पाऊस म्हटलं की आपल्याला गरमागरम काहीतरी खावंसंच वाटतं. तुमच्याकडे सुद्धा पाऊस सुरू झाला का ते कमेंट करून मला नक्की कळवा. नेहमीची भजी वगैरे काहीच खायची इच्छा नव्हती, तर म्हटलं आज छानसा बेत करूयात. तर इथे थोडासा कोबी मी घेत आहे, मोठे मोठे काप करून घेतले आहे आणि चॉपरमध्ये बारीक कापून घेतले आहेत. सुरीने कापून घेतला तरीही चालेल, पण आजकाल सगळ्यांच्याच घरात हा चॉपर असतो, त्यामुळे कामसुद्धा पटकन होतं. इथे आपण कांदा उभा लांब पातळ असा बारीक चिरून घेतला आहे. इथे मी सिमला मिरचीचे असे पातळ काप करून घेत आहे. आता आपण गाजरची साल काढून ते सुद्धा किसून घेणार आहोत. या ठिकाणी तुमच्याकडे जर बीट असेल तर त्याचे बारीक काप करून घ्यायचे आहेत. इथे माझ्याकडे बीट नाही आहे, त्यामुळे मी इथे वापरले नाही आहे. आता इथे आपण एक चटणी करणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, अगदी थोडंसं आलं, मुठभर कोथिंबीर आणि कोथिंबीरपेक्षा अगदीच थोडासा पुदिना आपण यामध्ये घालणार आहे. त्यासोबतच अर्धा लिंबाचा रस आणि चवीनुसार इथे आपण मीठ घालणार आहोत. हवं तर तुम्ही इथे भाजलेल्या जिऱ्याची पूडसुद्धा घालू शकता. आता आपल्याला पाणी न घालता जमेल तितकी छान अशी बारीक चटणी वाटून घ्यायची आहे. थोडीशी जाडसर राहिली तरीही चालेल, पण पाणी घालायचं नाही. मस्त अशी हिरवीगार चटणी तयार झालेली आहे. इथे एक टीप लक्षात घ्या की हिरवी मिरची आपल्याला इथे जास्त तिखट घ्यायची नाही आहे. आता एका बाउलमध्ये मस्त असं कलरफुल मिश्रण आपण तयार करणार आहोत. तर सुरुवातीला इथे आपण बारीक चिरलेला कोबी घ्यायचा आहे. कुठल्याच भाज्याचं ठराविक असं प्रमाण नाही आहे. ज्या भाज्या आवडतात तसं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. कांदा आपण उभा लांब पातळ बारीक चिरलेला आहे. हाताने थोडा कुस्करून घ्यायचा, म्हणजे पाकळ्या मोकळ्या होतात. त्यानंतर उभ्या पातळ चिरून घेतलेल्या सिमला मिरची ते आपण घालणार आहोत. त्यानंतर किसून घेतलेलं गाजरसुद्धा आपण यामध्ये घालणार आहोत. सर्व भाज्या यामध्ये आपण घातल्या आहेत. आता आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ अगदी कमी घालायचं आहे. का बरं मी ते पुढे सांगेलच. 2 चिमूट इथे आपण काळी मिरपूड घालायची आहे. 2 मोठे चमचे भरून इथे आपण व्हेज मेयोनीज घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला शेजवान चटणी घालायची आहे. 1 मोठा चमचा भरून शेजवान चटणी इथे मी घालते आहे. सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. मेयोनीज घातल्यामुळे स्टफिंगची चव खूप छान लागते आणि सोबतच मिश्रणाला छान बाइंडिंग सुद्धा येते. शेजवान चटणी मिक्स करून घेतली. ही शेजवान चटणी चवीला थोडीशी तिखट असते, म्हणून मुलं खाणार असाल तर तुम्ही याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. मस्त असं एकजीव झालंय. आता छान असं कलरफुल मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये चीज किसून घालूया. ज्या चीजच्या छोट्या छोट्या क्यूब्स येतात ती इथे मी किसून घालत आहे. तुम्ही इथे मोझरेला चीज वापरलं तरीही चालेल. पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. इथे मला थोडंसं तिखट कमी वाटत होतं, म्हणून मी अजून 1 मोठा चमचा शेजवान चटणी घातली आहे. तो व्हिडिओ स्किप झाला आहे, त्याबद्दल माफी असावी. इथे आपलं मस्त असं कलरफुल चीजी मिश्रण तयार झालेलं आहे. यापासून आज आपण शेजवान सँडविच बनवतोय. आज मी तुम्हाला सँडविच 2 प्रकारे भाजून दाखवणार आहे. तर मी इथे 4 ब्रेड स्लाइस घेतले आहेत. इथे मी रेग्युलर व्हाईट ब्रेड घेतला आहे, कारण त्याच आता अवेलेबल आहे घरामध्ये आणि बाहेर खूप जोरदार पाऊस सुरू होता. तुम्हाला इथं हवं तर ब्राऊन ब्रेड घेतला तरीही चालेल. इथे माझ्याकडे बटर आहे जे रूम टेम्परेचरवर आहे. आता आपल्याला हे ब्रेड स्लाइसवर लावून घ्यायचं आहे. इथे आपल्याला एक बटरचा लेअर लावून घ्यायचा आहे. बटरचा लेअर लावल्यामुळं काय होतं की जी चटणी स्टफिंग आपण त्यामध्ये ठेवणार आहोत त्यातलं काय जे मॉइश्चर आहे ते ब्रेड स्लाइसवर सोक करत नाही आणि ब्रेड स्लाइस सॉगी होत नाही. बटरमुळे मॉइश्चर आत जात नाही. 4ही ब्रेड स्लाइसवर इथे आपण बटर लावून घेतलं आहे. 2 ब्रेडवर आपण तयार केलेली हिरवी चटणी लावून घेतली आहे. आणि शेजवान चटणी ही थोडीशी तिखट असते, म्हणून मी सांगितलं होतं की हिरवी चटणी ही जास्त तिखट वापरू नका. मीठसुद्धा आपण इथे थोडंसं कमी घालायला सांगितलं होतं, कारण चीजमध्ये सुद्धा मिठाचं प्रमाण असतं. शेजवान चटणीमध्ये सुद्धा मीठ असतं. तर त्यामुळे आपण इथे 2 ब्रेड स्लाइसवर आता टमॅटो केचप आणि 2 ब्रेड स्लाइस हिरवी चटणी लावलेली आहे. त्यावर आपण हे मस्त कलरफुल मिश्रण ठेवलं आहे. म्हणजे स्टफिंग ठेवायचं आहे आणि भरपूर ठेवायचं आहे. त्यामुळे सँडविचची चव छान लागते. टमॅटो केचप आहे लावलेल्या ब्रेडने आपण हे सँडविच बंद करणार आहोत, म्हणजेच कव्हर करणार आहोत. आता आपण हे सँडविच मेकरमध्ये करणार आहोत. त्यामुळे इथे मी बटर लावून घेत आहे.
सँडविच मेकर जर नसेल तर तुम्ही रेग्युलर तव्यावर टोस्ट करून घेतलं तरीही चालेल. बटर जर तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी तूप वापरलं तरीही चालेल. ब्रेडला वरूनसुद्धा आपण थोडंसं बटर लावून घेणार आहोत. आता आपण हे सँडविच मेकर बंद करून सँडविच मस्त ग्रिल करून घेऊया. 2 ते 3 मिनिट लागतात. मध्ये तुम्ही झाकण उघडून पाहिलं तरीही चालेल. मस्त क्रिस्पी होईपर्यंत ग्रिल करून घेऊया. 1-3 मिनटं लागले आणि आहाहा, मस्त क्रिस्पी कलरफुल शेजवान सँडविच बनवून तयार आहे. चवीला एकदम अप्रतिम लागतं. मंडळी, मस्त चीजी झालंय, रंग एकदम परफेक्ट आलाय आणि अगदी झटपट झाले आहेत. अशा मस्त पावसामध्ये असं हे गरमागरम सँडविच आणि गरमागरम चहा, आहा, स्वर्गसुखच. आणि या सँडविचची चव इतकी अप्रतिम आहे मंडळी, मोठ्या मोठ्या कॅफेंच्या चवीला देखील मागे पाडेल. इतका जबरदस्त शेजवान सँडविच घरी बनवून तयार होतात. तव्यावर सुद्धा बटर लावून हे सँडविच तुम्ही टोस्ट करून घेऊ शकता. वरून क्रिस्पी आणि आतून कलरफुल आणि चीजी हे सँडविच तयार झालेलं आहे. तुम्ही सुद्धा या पावसाळ्यात हे शेजवान सँडविच नक्की करून पहा. हे सँडविच आता आपण कट करून घेऊ. शेजवान चटणीमुळे जबरदस्त अशी चव येते आणि मेयोनीजमुळे सुद्धा एकदम क्रीमी लागतं. आणि आपण जे तयार केलेलं आहे ते सँडविच सुद्धा अगदी छान झालेलं आहे. सँडविच मेकरमधलं तर क्रिस्पी झालेलंच आहे. आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये साधारण 5 ते 6 सँडविच तयार होतात. इथे मी भरपूर स्टफिंग ठेवलं होतं, अजिबात कंजूसी केली नाही. तसंच मस्त स्टफिंग ठेवायचं. टमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा शेजवान चटणी किंवा टमॅटो केचप आणि मेयोनीजच्या डिपसोबत तुम्ही हे सर्व करू शकता. मस्त क्रिस्पी कलरफुल असे सँडविच आपले तयार झालेले आहेत. कधीतरी खायला काहीच हरकत नाही. बाहेर खाण्यापेक्षा घरीच आपण हायजेनिक पद्धतीने आणि साध्या सोप्या मेथडने तुम्हीसुद्धा हे शेजवान सँडविच नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली तर लाईक करा, नातेवाईकांसोबत शेअर करा, मित्रमंडळीसोबतसुद्धा शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. पुन्हा भेटते अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.